महात्मा फुले समाज सेवा मंडळ करमाळातर्फे बालविवाह मुक्ती संदर्भात रविवारी 1 मार्च रोजी सोलापुरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। महात्मा फुले समाज सेवा मंडळ ही संस्था बालविवाह आणि बालकामगार मुक्त भारत हा अभिनव प्रयोग राबवत असते। तसंच महिला विधवा सन्मान अभियान आणि जात मुक्ती अभियान या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार करते। संस्थापक अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांच्या संकल्पनेतून बालविवाह मुक्त भारत या संदर्भात बालविवाह मुक्ती रथ, शोभायात्रा तसंच जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन रविवारी 1 मार्च रोजी सोलापुरात करण्यात आलं आहे। 1 मार्च रोजी दुपारी 3 वाजता 4 हुतात्मा पुतळा इथून शोभायात्रा निघणार आहे। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले संकुल इथं ही शोभायात्रा 4 वाजता पोहोचेल। दुपारी 4 वाजता हा खेळ कुणाला दैवाचा कळला ही बालविवाह मुक्त भारत या विषयावर नाटिका सादर होणार असून या नाटिकेचं लेखन स्वप्नील बावळे आणि दिग्दर्शन सपना बावळे यांनी केलं आहे। अंजना बावळे यांनी लोककलेतून लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम दिग्दर्शित केला आहे। या पत्रकार परिषदेला सुजाता कांबळे, वामन बावळे, प्रकाश जोगीपेटकर, अलंकार वरवडकर यांची उपस्थिती होती। पण आम्ही बैलगाडीमध्ये शोभायात्रा काढणार आहोत। बैलगाडीला ती खिल्लारी जातीची बैल ही नामाशीर झाले दर्शिकाईच्या पुढं असे खिल्लारी जातीची बैल, झोल, चांगळ्या, शिंगारा, गोंडे वगैरे असे सुशोभीकरण करून बैलगाडीतून आम्ही ही रॅली म्हणजे शोभायात्रा काढतोय। आणि शोभायात्रेमध्ये सगळे पारंपरिक पद्धतीची वाद्य आहेत, आधुनिक पद्धतीचे नाहीत। आणि नंतर आम्ही फडकुले संकुलमध्ये शोभायात्रा तिथं समाप्त होईल। तर सध्या सोलापूर जिल्हा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे बालविवाहाच्या संदर्भात, त्या संदर्भात आम्ही जस्टिस राईट्स फॉर चिल्ड्रन या अंतर्गत आम्ही सोलापूर जिल्ह्याचे लोकल पार्टनर्स आहोत, ज्यामध्ये बालविवाह आणि बालकामगार प्रतिबंध या दोन्ही विषयावर काम केलं जातं। त्याचबरोबर आम्ही बालविवाह जिथे जिथे होतो त्या ठिकाणी थांबवण्याचं काम आणि बालकामगार जिथेही दिसतील त्यांना बालकामगारीतून मुक्त करण्याचं काम आम्ही करतोय। आता जवळजवळ 2 वर्ष झाले आम्ही हा प्रोजेक्ट करतोय। तर सोलापूर जिल्ह्यामधून आम्ही 200 बालविवाह थांबवलेत आणि त्याचबरोबर एक 40-45 बालकामगार कामातून मुक्त केलेले आहेत।